वेळ घेत नाही. 2 शिक्षकी शाळा सर्वत्र कराव्यात असा ज्यांचा विचार आहे आणि आमचे मार्गदर्शक सावंत सर, तर मी त्यांना विनंती करतो की त्यांचं प्रेझेंटेशन आहे तर सरांनी या ठिकाणी येऊन त्यांचं प्रेझेंटेशन करावं. आदरणीय विवेक सावंत, ह्या द्विशिक्षकी शाळांचा विषयाची प्रेरणाच आम्हाला सावंत सरांमुळे मिळाली आहे. JP नाईकांचं 50-60 वर्षापूर्वीच्या पुस्तकातून त्यांनी आम्हाला या कामाला लावलेलं आहे. गेले आदरणीय पवारसाहेब, आदरणीय काकोडकर सर, सुप्रियाताई, हेमंतजी, डॉक्टर बसंतीराव, इथे उपस्थित असलेले सर्व शिक्षणप्रेमी सगळ्यांना विनम्र अभिवादन. आजचा जो विषय आहे तो मनामध्ये येण्याचं कारण असं होतं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 साधारण कोविडच्या काळामध्ये आपल्यासमोर आली. 66 पानांची पॉलिसी आहे. त्याच्यामध्ये एकच वाक्य आहे आणि फक्त फॅक्ट स्टेट केली आहे. ते म्हणजे भारतामध्ये 1 लाख सिंगल टीचर स्कूल्स आहेत, असं एकच वाक्य त्याच्यात आलेलं आहे. त्याचं काय करावं काय करू नये याची चर्चा त्या पॉलिसीमध्ये नाही. महाराष्ट्रामध्ये 20 वर्षापूर्वी जो धोरणात्मक बदल झाला त्याच्यामधून 1 शिक्षकी शाळांचं द्विशिक्षकी शाळांमध्ये रूपांतर झालं. ही फार मोठी एक शिक्षण क्षेत्राला फार मोठा दिलासा देणारा एक निर्णय आपल्या शासनाने घेतला. भारतात अजून इतरत्र बऱ्याच राज्यांमध्ये 1 शिक्षकी शाळाच अस्तित्वात आहेत. ते वाचलं ज्यावेळेला वाक्य त्यावेळेला एकदम आठवण झाली ती महाराष्ट्राच्या 2 सुपुत्रांची. पहिली आठवण झाली ती अर्थातच JP नाईक यांची. 1953 साली JP नाईक यांनी सिंगल टीचर स्कूल नावाचं अप्रतिम पुस्तक लिहिलेलं आहे. 134 पानांचं पुस्तक आहे आणि भारत सरकारने स्वतःहून ते प्रकाशित केलेलं आहे. त्या पुस्तकाला त्यावेळचे केंद्रीय शिक्षण मंत्री हुमायून कबीर यांची तेवढीच अप्रतिम अशी प्रस्तावना लाभलेली आहे. सिंगल टीचर स्कूल ही भारतामध्ये पूर्वीपासून कशी अस्तित्वात आहे आणि निरनिराळ्या कम्युनिटीजनी आपला शिक्षणाचा प्रश्न आपण स्वायत्त आणि स्वावलंबी पद्धतीने कसा सोडवलेला आहे त्याची इत्थंभूत कथा JPंनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे. त्या पुस्तकाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की जगभरामध्ये कुठे कुठे 1 शिक्षकी शाळांचे प्रयोग झालेले आहेत त्याच्यावर एक संपूर्ण प्रकरण दिलेलं आहे आणि नंतर 1 शिक्षकी शाळांच्या कारभाराविषयी काय करावं याविषयी JPंचे विचार आहेत. महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळेला निरनिराळे इंग्रज अधिकारी भारतामध्ये राज्य करायला आले त्यांनी या 1 शिक्षकी शाळांचे अतिशय काळजीपूर्वक असं सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्यांचे निरनिराळे अहवाल त्यावेळेला त्यांनी पाठवलेले आहेत. अहवालांचा साध्यंत वृत्तांत JPंनी घेतलेला आहे आणि त्याच्यातून पुढे JPंनी आपल्याला असं दाखवून दिले की या 1 शिक्षकी शाळा भारताच्या संपूर्ण सामाजिक जीवनामध्ये इतक्या खोलवर रुजलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये वर्गनायक पद्धतीचा उदय झालेला होता. म्हणजे 1 शिक्षकी शाळांना एक वेगळी पेडगॉगी असते याचा भारतीय कम्युनिटीजनी मोठा शोध लावलेला होता आणि त्या पेडगॉगीमध्ये तो एक मुलगा जो सिनियर आहे तो ज्युनियर लोकांना शिकवतो आणि त्याच्या मदतीने तो 1 शिक्षक अनेक इयत्ता आपल्याकडे करून घेतो. त्याचबरोबर वर्गकल्पना सुद्धा नव्हती, वर्गपद्धती नव्हती. तर जो विद्यार्थी गावातला येईल त्याला जे येत आहे तिथून त्याला जे येत नाही तिथपर्यंत पोचवणारी शाळा म्हणजे 1 शिक्षकी शाळा. म्हणजे पर्सनलाइज करिक्युलम जे आता आम्ही आमच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जे एक स्वप्न म्हणून बाळगतो ते प्रत्यक्षात त्यावेळेला येत होतं. आणि पालक त्या शाळेमध्ये आपल्या मुलाला हे शिकवा, याला हे आलं पाहिजे असं सांगायला येत असत. कारण
शेतीची कामं त्यांनी करायची होती, हिशोब जमले पाहिजे वगैरे वगैरे. मजा अशी जे पी सांगतात की हा कॉन्सेप्ट एका इंग्रज अधिकाऱ्याला एवढा आवडला की त्यांनी तो इंग्लंडमध्ये रेकमेंड केला आणि भारतातल्या एक शिक्षकी शाळांच्या चालीवर इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात एक शिक्षकी शाळा सुरू झाल्या. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण सगळं मेकॉलेकडून इकडे शिक्षण पद्धती आणलेली आहे, पण जे पी असे धक्के आपल्याला देतात. आणि मग इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली, वसाहतींची लूट झाली, खूप संपत्ती निर्माण झाली. मग त्याच्यातून मग मल्टी टीचर स्कूल्स अशा सुरू झाल्या आणि मग त्याच्यामुळे एक शिक्षकी शाळा हा मागासलेला प्रकार आहे शिक्षणातला, असा एक अपप्रचार होऊन भारतामध्ये तसं एक वातावरण तिकडच्याकडून विचार घेणाऱ्या लोकांनी पसरवलं. आणि मग त्याच्याबद्दल कसा संघर्ष झाला, त्या टिकवण्याचा कसा प्रयत्न झाला आणि मग स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये धोरणामध्ये कसे योग्य बदल करता आले, अशी सगळी गोष्ट त्याच्यात दिलेली आहे. एक शिक्षकी शाळांचं जे हे स्थान आहे भारतीय समाजामध्ये, ते मातीतून वरती उगवलेल्या शाळेत, आकाशातून वरतून पडलेल्या नाहीत, हे आपल्याला त्या ग्रंथामध्ये मिळतं. दुसरे महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणजे पु ल देशपांडे. आता पु ल महान लेखक होते याच्याबद्दल आपल्याला माहितीच आहे, पण अशा महान लेखकांची सुद्धा आपण समीक्षा केली पाहिजे. याचं कारण पुलंनी बिगरी ते मॅट्रिक नावाचं एक प्रहसन लिहिलं आहे. तुम्ही ते ऐकलं असेल. 1 तास तुम्ही सतत हसत राहता, एक क्षणही तुम्हाला विश्रांती घेता येत नाही आणि तो एक शिक्षक अनेक इयत्ता एकाच वर्गात मॅनेज करताना काय काय विनोद घडतात त्याची पूर्ण स्टोरी. समीक्षा अशासाठी की पुलंनी जे पींचं पुस्तक अजिबात वाचलेलं नाही असं आपल्याला सांगता येतं, कारण त्याच्यात प्रचंड थट्टा आणि खिल्ली उडवलेली. म्हणजे उदाहरणार्थ अ ब क नावाचे कामचुकार मजूर, म्हणजे गोखल्यांच्या अंकगणिताची मजात आहेत. भिंतीवरून उभ्या आडव्या जाणाऱ्या पाली, फुटक्या टाक्या आणि गळके हौद यांची गणितं करता करता लोकांना ती जमत नसल्यामुळे लोक सगळे गोपाळकृष्ण गोखल्यांना त्यांच्या अंकगणितामुळे सोडून महात्मा गांधींच्या मागे का गेले असं त्याच्यात पुलंनी दर्शवलेलं आहे. 2 समांतर रेषा एकमेकींना भेटत नाहीत, असतो एकेकीचा स्वभाव वगैरे. तो शिक्षक ते सगळं शिकवू शकत नाही आहे आणि मग एकाच वेळी तो पहिलीच्या मुलाला एक प्रश्न विचारतो, दुसरीच्या मुलाचं उत्तर घेतो, असं ते खूप विनोदी असं प्रहसन आहे. त्याच्यामुळे एक शिक्षकी शाळा या कॉन्सेप्टची बरीच टवाळी त्याच्यात आहे. पण ठीक आहे, म्हणजे आपण ती मध्यमवर्गीय पद्धतीने जरी ऐकली तरी ग्रामीण भागामध्ये ते एक महत्त्वाचं एक सोल्युशन होतं शिक्षणाचं, हे आपण जे पींच्या पुस्तकातून आपल्याला समजतं. एक शिक्षकी शाळांबद्दल एवढी चर्चा कशासाठी, तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्याच्या इम्प्लिमेंटेशन मेथोडॉलॉजीमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाननी काहीतरी एक योगदान आपलं दिलं पाहिजे, कारण त्यामध्ये एक ओळीचा उल्लेख आहे आणि ती एक भारतातली मोठी रियालिटी आहे. याच्यामुळे ज्यावेळेला सुप्रियाताईंची चर्चा झाली त्यावेळेला त्यांनी विचारलं की शिक्षण मंचामध्ये काय प्रकारचा विषय यावर्षी घ्यावा. त्यावेळेला मी ही सूचना केली आणि त्यांनी ती उचलून धरली. मला खूप आनंद झाला. याचं कारण असं आहे की एक शिक्षकी शाळा हे फक्त काही जिथे म्हणजे संसाधनांची टंचाई आहे त्याच्यावर असलेलं सोल्युशन नसून आता एक नवीन फिनॉमिना जगामध्ये घडलेला आहे. आणि ज्या काळात आपली एज्युकेशन पॉलिसी येत होती त्या काळातच ते घडत होतं, आणि तो म्हणजे की कोरोनाची साथ होती आणि कोरोना टर्न आउट टू बी अ बिगेस्ट किलर, यू नो दॅट. पण हे एक प्रकारचं म्हणजे IT क्षेत्रातल्या लोकांनी त्याचं जे तत्वचिंतन केलेलं आहे, तर त्यांना असं वाटतं, अनेकांना असं वाटतं की एक प्रकारचं 3रं महायुद्ध होतं आणि याच्यातला शत्रू अदृश्य होता आणि तो एक बिगेस्ट किलर ठरला. हे जरी खरं असलं तरी तो जो व्हायरस होता त्यांनी दुसरी एक महान भूमिका पार पाडली, आणि ती म्हणजे की तो व्हायरस हा जगाचा चीफ डिजिटलायझेशन ऑफिसर ऑफ द वर्ल्ड असा झाला. आम्ही पवारसाहेबांकडून स्फूर्ती घेऊन महाराष्ट्रामध्ये
डिजिटल लिटरसी, डिजिटल डिव्हाइड कशी ब्रिज करायची वगैरे खूप 20 वर्षात धडपड करत होतो. आम्हाला जे 20 वर्षात जमलं नाही ते अदृश्य पठ्ठ्याने 2 वर्षात घडवून आणलं. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात डिजिटल टेक्नॉलॉजी लोकांकडे आली आणि त्याच्यानी एक नवीन गोष्ट घडली. दुसऱ्या महायुद्धानंतर जसं पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना तयार झालं तसं या तिसऱ्या महायुद्धानंतर पीपल्स रिपब्लिक इन क्लाउड तयार झालं. तुम्ही आत्तासुद्धा सगळे क्लाउडवर आहात. तुम्ही सतत व्हॉट्सॲप हे ते चालू आहे तुमचं, सगळं क्लाउडवर आहात तुम्ही. क्लाउड्स आर युनायटिंग अस बट अल्गोरिथम्स आर डिवायडिंग अस. हे सुद्धा पोलरायझेशन जे होते ते अल्गोरिथम्समुळे होते. पण ते काही असो, ज्या गोष्टी एक शिक्षकी शाळेमध्ये ज्या त्रुटी म्हणून सांगितल्या जातात की अनेक शिक्षक अनेक विषयातले विद्वान असतात, त्यांचा व्यासंग असतो आणि मुलांना ते भेटले पाहिजेत. आता जिथे पटसंख्येचाच विषय खूप गंभीर आहे अशा ठिकाणी आता टेक्नॉलॉजीमुळे असे अनेक शिक्षक जगातले बेस्ट हे भेटू शकतात. त्यामुळे जसं शुमाखर म्हटले की स्मॉल इज ब्युटिफुल, मग स्मॉल इज ब्युटिफुल थेअरी मागे पडली. मग दुसरी थेअरी आली बिग इज बेटर. म्हणजे AT&T बेल लॅब्समध्ये ज्यावेळी आम्ही CDAC काम करत होतो तर AT&T बेल लॅब्समध्ये त्यावेळेला म्हणजे 13 लाख एम्प्लॉईज होते. बिग इज बेटर असं. मग ती थेअरी मागे पडली. मग नवीन थेअरी जी आली जगामध्ये ती म्हणजे स्मॉल विद इन बिग इज व्हायबल. म्हणजे स्मॉल युनिट, जसं आता काकोडकर सर सांगत होते की स्मॉल स्वायत्त युनिट्स आहेत, छोटी छोटी आहेत, परंतु ती एका शिक्षणाच्या एका डिपार्टमेंटच्या ब्रँडखाली काम करतात पण स्वायत्त पद्धतीने करतात. दॅट इज अ व्हायबल थिंग. त्याच्यामुळे एक शिक्षकी शाळा ह्या शहरात का असू नयेत? जसं काकोडकर सर आत्ता म्हणाले की सगळ्याच मल्टी टीचर स्कूल्स या एक शिक्षकीय व्हाव्या असं काही मी म्हणत नाही आणि तुम्हीसुद्धा हसून प्रतिसाद दिलात. पण कॅन यू नॉट व्हिज्युअलाइज की त्या ज्या मल्टी टीचर स्कूल्स आहेत, मल्टी क्लासरूम स्कूल्स आहेत, त्यातली प्रत्येक क्लासरूम ही खरं म्हणजे एक शिक्षकी शाळा होऊ शकते ज्याच्यात अनेक इयत्तांमधले विद्यार्थी एकत्र बसून एकमेकाला मदत करून शिकू शकतात. एक इंटरेस्टिंग पॅराडाईम आहे जे आत्ता अनेक शाळांमध्ये घडतं आहे. सुप्रियाताईंनी हा विषय उचलून धरल्यानंतर एक आलेला सुखद अनुभव मी तुम्हाला सांगतो. तो असा आहे की ज्यावेळेला आम्ही ठरवलं की म्हणजे एक ओशोंनी एका ठिकाणी अबाउटिझमचं तत्त्वज्ञान सांगताना असं म्हटलं की अबाउट लव्ह इज नॉट लव्ह. ओके, यू हॅव टू फॉल इन लव्ह अँड एक्सपिरियन्स इट. About love is not love. Libraries are full of stories of love and lovers. But about love is not love. You have to fall in love and experience it. तसं about द्विशिक्षकी शाळा इज नॉट द्विशिक्षकी शाळा. तुम्हाला प्रत्यक्ष तिथे जायला पाहिजे, तिकडच्या शिक्षकांना भेटायला पाहिजे, मग तुम्हाला द्विशिक्षकी शाळा काय ते कळते. म्हणून आम्ही असं ठरवलं की महाराष्ट्रात जायचं, शिक्षकांना भेटायचं, त्यांच्याकडून खरं काय ते समजून घ्यायचं आणि मगच शासनाला धोरणासाठी काहीतरी रेकमेंड करायचं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की सुप्रियाताईंची जी एक संवेदनशीलता आहे ती किती विलक्षण आहे की द्विशिक्षकी शाळांचे जे खरे खरे प्रश्न आहेत जे शिक्षक आमच्यासमोर मांडत होते. अनेक परिषदा झाल्या, दत्ता बाळसरफ असायचे, योगेश असायचे, सगळेजण असायचे, म्हणजे उदय पंचपोर असायचे, बरेच जण असायचे आणि आम्ही ठिकठिकाणी जाऊन शिक्षकांना भेटायचो. तुम्हाला आश्चर्य वाटेल अनेक गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या, पण सर्वात महत्त्वाची एक गोष्ट प्रत्येक ठिकाणी शिक्षकांनी अनेक वेळा सांगितली ती अशी की तुम्ही माणसं फक्त आमची चौकशी करायला आलेला आहात, आमचं काहीतरी ऐकून घ्यायला आलेला आहात, ह्याचाच आम्हाला एवढा दिलासा आहे की असं इतक्या वर्षात कोणीही द्विशिक्षकी शाळांचे प्रश्न समजून घ्यायला कधीही आलं नव्हतं. ही फार महत्त्वाची गोष्ट होती. आणि मग आपल्या लक्षात येतं की अरे की ह्या शाळा इतक्या दुर्लक्षित आपण ठेवतो. 38,000 शाळा महाराष्ट्रात आहेत. तोही आकडा मी आमच्या चर्चेमध्ये समोर आणला की 38,000 शाळा आहेत. त्या प्रत्येक शाळेत मुलं कमी असतील पण
जसं सी के प्रल्हाद म्हणतात की N इज इक्वल टू 1, म्हणजे ते मल्टीनॅशनल्सना कंपन्यांच्या एक प्रिन्सिपल सांगतात N इज इक्वल टू 1, म्हणजे नंबर ऑफ कस्टमर्स इज 1, नॉट मिलियन्स. प्रत्येक कस्टमर वेगळा आहे आणि तो एकमेवा द्वितीय आहे आणि त्याची सेवा आपण केलीच पाहिजे. तसं एव्हरी चाइल्ड, नंबर ऑफ स्टुडंट्स इज 1. त्याच्यामुळे त्या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी महत्त्वाचा आहे, कारण तो एकदम कधीतरी काकोडकर होतो आणि सर्वशक्तिमान अशा अमेरिकेच्या एक ज्याच्या हातामध्ये एक बटन आहे की सगळे न्यूक्लिअर वॉर सुरू करू शकतो, अशा प्रेसिडेंटला चॅलेंज करू शकतो. असं होऊ शकतं. मग जर ती एक शिक्षकी शाळा नीट नसेल तर असे कितीतरी बिल गेट्स, असे कितीतरी स्टीव्ह जॉब्स, असे कितीतरी सर्जी ब्रिन, असे कितीतरी लॅरी पेज, असे कितीतरी पराग अग्रवाल आम्ही गमवून बसणार की काय, हा प्रश्न महत्त्वाचा. N इज इक्वल टू 1. त्याच्यामुळे त्या शाळा दुर्लक्षित ठेवणं चुकीचं आहे. जशा तशा प्रकारच्या शाळा आता नव्या टेक्नॉलॉजीनी प्रत्येक सोसायटीत खरं म्हणजे निघायला पाहिजे. फार मोठ्या डायनॉसॉरस शाळा काढण्याची काही गरज नाही आहे आता, कारण टेक्नॉलॉजी इज हेल्पिंग यू. कारण त्या एनिवे एक्सटिंक्ट होणार आहेत. आता विद्यापीठांचं काय झालं ते तुम्ही बघताय. विद्यापीठांमध्ये त्यांना तो भार सहन होत नसल्यामुळे म्हणजे डॉक्टर काकोडकर समिती, प्रोफेसर ताकोले समिती, सगळ्यांचे अहवाल तशा दिशेने, आणि शेवटी मग काय ती विद्यापीठांची कॉलेजेस सगळी ऑटोनॉमी घेत आहेत, आपल्याला दिसतंय. मग आपल्याला हे जास्त व्हायबल युनिट स्ट्रॉंग कसं करता येईल आणि त्याच्यातून आपल्या शिक्षणाचा दर्जा कसा सुधारता येईल, ह्या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे. म्हणजे द्विशिक्षकी शाळा या संसाधनांमध्ये काहीतरी वीक आहेत, मग त्यांचे काहीतरी प्रश्न सोडवायचे आहेत, अशाच एका चष्म्यातून त्याच्याकडे बघण्याची गरज नाही. तर ही एक शिक्षणाच्या परिवर्तनाची येत्या काळात टेक्नॉलॉजीनी सक्षम केलेल्या काळामध्ये एक नवीन संधी आहे, नवीन दिशा आहे, असं सुद्धा त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. याच्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो निधीचा आहे. मी हे जे प्रेझेंटेशन आहे ते तुमच्याकडे सोडून जाईन, कारण याच्यात 9 भाग आहेत. खूप सविस्तर प्रेझेंटेशन आहे. या शाळांचे सगळे प्रश्न आणि त्याच्यावरची काही सोल्युशन्स सांगितलेली आहेत. त्याचा लेखही लिहिला आहे, तोही तुम्हाला वाचायला मिळेल, कारण ते खूप सविस्तर आहे. पण त्याच्यातलं महत्त्वाची गोष्ट ही आहे की निधीचे प्रश्न निर्माण होतात. आणि निरनिराळ्या शासकीय अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो की इतकी छोटी पटसंख्या असेल तिथे ते 2 शिक्षक कसे सपोर्ट करायचे, असा एक प्रश्न असतो. आता साहजिक आहे, अधिकारी त्यांच्या एका विशिष्ट चौकटीतून बघतात आणि त्याला काही इलाज नाही आहे. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 2000 सालचं जे इकॉनॉमिक्समधलं नोबेल प्राईज मिळालं ते प्रोफेसर जे हेकमन या अर्थशास्त्रज्ञांना मिळालं. त्यांना जे नोबेल प्राईज मिळालं त्याच्यातला जो सिद्धांत आहे तो जे हेकमन फ्रेमवर्क म्हणून प्रसिद्ध आहे. हेकमननी त्या सिद्धांतामध्ये आपल्याला पूर्ण त्यांच्या कित्येक वर्षाचं रिसर्चमधून दाखवून दिलं आहे, आणि ते अगदी सोप्या भाषेत मी सांगतो. ते असं आहे की दी अर्ली इनफ यू इन्व्हेस्ट, दी हायेस्ट आर दी रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट. त्यांनी असं दाखवलं आहे की जर तुम्ही लहान मुलांच्या शिक्षणामध्ये जर लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट केली एका राष्ट्राने, तर त्यांनी इकॉनॉमिक्सच्या शिस्तीने त्याच्यात दाखवून दिलं आहे की त्या राष्ट्राला अगदी थोड्या काळामध्ये 13 ते 18% रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट मिळतात. रोकडा हिशोब आहे, 13 ते 18% रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट. तशा राष्ट्रांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण कमी असतं, त्या राष्ट्रांना तुरुंग कमी लागतात, अँड सो ऑन अँड सो फोर्थ. सॉरी, सम प्रॉब्लेम? ओके, नो प्रॉब्लेम. मला हे दिलं असतं तर मी स्लाईड बदलले असते. यूज इट नाउ. तर त्यांना हेकमननी दाखवून दिलं आहे की आपल्याला 13 to 18% रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट मिळू शकतात. बरं, हो सॉरी, मी तेच बघत होतो की पुढे का जात नाही. तर 13 to 18% ऑफ रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट मिळू शकतात.
ही केवढी मोठी गोष्ट आहे. पण ही गोष्ट जी आहे ती आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाला ही नीट समजली पाहिजे. ही त्या छोट्या छोट्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना आपण त्रास देणं चुकीचं आहे की याच्यासाठी जास्त निधी पाहिजे वगैरे. त्याच्यामुळे त्या पातळीवर त्याच्यामध्ये बदल होण्याची गरज आहे आणि म्हणून राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या दृष्टीने त्याचा विचार करण्याची गरज आहे. याच्यामध्ये एक 9 गोष्टींचा महत्त्वाचा परामर्श घेतला आहे. मला माहिती नाही वेळेच्या मर्यादित किती जमेल, पण एक म्हणजे पटसंख्या, दुसरं म्हणजे भौतिक सुविधा, तिसरं म्हणजे डिजिटल टेक्नॉलॉजीज आणि त्याच्या अत्यावश्यक अशा सुविधा या शाळांमध्ये कशा द्यायच्या. चौथा जो प्रश्न आहे तो अनुदानाचा आहे. 5वा प्रश्न इंग्रजी शाळांकडे जाणारी जी मुलं आहेत त्या भागातली गावातली, कारण एक मोठी इंग्रजी शाळा निघते, त्या मुलांना सूट बूट नंतर बस वगैरे असं काही, आणि पालकांना तो खर्च परवडत नाही, तरीसुद्धा ते पाठवतात. आणि त्या शाळांमध्ये अपयशी झालेली आणि पालकांचा भ्रमनिराश झाल्यानंतर ती मुलं पुन्हा या द्विशिक्षकी शाळांमध्ये येतात. असं महाराष्ट्रात एक ट्रेंड आहे. त्याच्यामुळे त्या इंग्रजी शाळेकडे जाऊ इच्छिणाऱ्या आणि आयुष्यातली 2 वर्षे वाया घालवणाऱ्या मुलांना कसं वाचवायचं, तो एक भाग याच्यामध्ये आहे. पुढचा भाग जो आहे तो म्हणजे की शिक्षकांवरचा बोजा कमी कसा करायचा, याचे आयडियाज काय, कारण खूप बोजा आहे, त्याच्यावर काय सोल्युशन्स आहेत. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे की या शाळांचं ब्रँडिंग कसं वाढवायचं, कारण ब्रँडिंग इज अ बिग इश्यू. त्याचं मार्केटिंग ब्रँडिंग हे चांगलं स्ट्रॉंग करण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये लोकसहभाग कसा वाढवायचा आणि अखेर शेवटी अध्यापनाची गुणवत्ता ही कशी सुधारायची. तर याच्यामध्ये इट्स नॉट गोइंग थ्रू, ओके, डझंट मॅटर, तुम्ही नंतर हे वाचू शकाल. ओके, एक रेकमेंडेशन आपण गव्हर्नमेंटला करू शकतो की किमान पट हा जन्मदराशी निगडीत पाहिजे, कारण अनेक ठिकाणून स्थलांतर झालेलं आहे आणि तिथे म्हणजे जननक्षम अशा महिलाच कमी आहेत, तिथे म्हातारी माणसं जास्त राहतात. अशा ठिकाणी पटसंख्या इतकी पाहिजे असं करून ती शाळा काढून घ्यायची, हे चुकीचं धोरण आहे. त्या चालू शाळा आहेत त्या बंद करू नयेत, याच्यासाठी वेगळं धोरण आवश्यक आहे डोंगराळ आणि दुर्गम भागासाठी. मुलींची गळती याच्यामुळे वाढण्याची शक्यता आहे. जर आपण कन्सॉलिडेशन केलं किंवा क्लबिंग केलं तर ही गोष्ट. तसंच पोषक आहार ही योजना कोरोनाच्या काळात बंद होती, आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे संख्या घटण्याची शक्यता आहे. मुलांच्या जेवणाची सोय अतिशय आवश्यक आहे. पालकांचे मानसिकतेचे प्रश्न आहेत. पर्यावरणामुळे झालेलं विस्थापन हा एक प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात अशा 3-4 शाळा आपल्याला सापडतील की ज्या 200-300 मीटरमध्ये एक कॉमन क्रीडांगण आहे. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा 4 शाळा आहेत आणि मग त्यातले शिक्षक पटसंख्या सांभाळण्यासाठी एकमेकांशी वाद घालत असतात, भांडत असतात, कारण त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न असतो. तर त्यांचं क्लबिंग करायला हरकत नाही, त्यांचं एकत्रीकरण करायला हरकत नाही. 30 पटसंख्येची अट काढून टाकण्यात यावी असं मी याच्यामध्ये सांगतो. याचं कारण आपल्याला ही शाळा बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी आपण ती 6वीपर्यंत सुद्धा नेऊ शकू. शिक्षक भरती होत नसल्यामुळे पटसंख्या कमी होती आहे. भौतिक सुविधांच्या बाबतीमध्ये त्या अतिशय चांगल्या उच्च दर्जाच्या उच्च प्रतीच्या असल्या पाहिजेत. बऱ्याच ठिकाणी 100 वर्षापूर्वीच्या इमारती आहेत त्या धोकादायक झाल्या आहेत. आमदार निधीतून त्यांचं नूतनीकरण करता येईल. आता शिक्षण जे आहे ना ते उपक्रमशील शिक्षण आपण म्हणतो ज्ञानरचनावादामध्ये, त्याच्यात खूप साहित्य मुलांच्या हातात असतं. मी याच्यातले फोटो तुम्हाला दिसत आहेत की नाही मला माहिती नाही नीट मागचे,
पण खूप आकर्षक असे फोटोज काढलेले आहेत की किती साहित्य मुलं वापरतात आणि किती उपक्रमातून मुलं शिकू शकतात. विनोबांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, आयुष्यात सगळ्या जगात एकच अशी गोष्ट आहे की जी कधीच कोणाला देता येत नाही आणि ती म्हणजे शिक्षण. तर त्याच्यामुळे मुलांनी स्वतः शिकायचं असतं. स्वच्छतागृहाचा प्रश्न आहे. बऱ्याचशा इमारती पत्र्याच्या आहेत, बोलक्या भिंती पाहिजे, बोलके परिसर पाहिजेत. क्रीडांगणांची खूप गरज आहे. पावसाळ्यातही सुरक्षितपणे मुलांना येता जाता येण्याचे रस्ते आवश्यक आहेत. आता अंगणवाड्यांसंबंधीचं नवीन धोरण आपल्याला न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आहे की अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन इज नाव पार्ट ऑफ दी मेन स्ट्रीम एज्युकेशन. तर त्याच्यामुळे अंगणवाडी शाळेजवळ काढली तर त्या अंगणवाडी सेविका हे द्विशिक्षकी शिक्षक यांची एकमेकाला मदत होईल आणि केवळ पोषणापुरतं मर्यादित न राहता शिक्षणाचाही त्याच्यामध्ये समावेश करता येईल. डिजिटल सुविधा ज्या आहेत त्या अतिशय अत्यावश्यक आहेत. आपल्या भारताच्या फायनान्स मिनिस्टर त्यांनी सांगितलं आहे की प्रत्येक वर्गखोलीमध्ये आपण एक स्मार्ट टी व्ही किंवा टी व्ही म्हटल्यात त्या, पण तो नॅचरली स्मार्ट टी व्ही असेल असं आपण समजू. तर त्याच्यासाठी सोलर पॅनल आणि बॅटरी सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवस्था असावी. जरी बॅटरीज नसल्या तरी चालतील, कारण ज्यावेळी सूर्य असतो त्याचवेळी शाळा चालू असते, त्याच्यामुळे स्टोरेजचा खर्च आपल्याला वाचवता येईल. एकात्मिक अशी प्रणाली आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला सांगितलं तर पटणार नाही, पण भारत सरकारची जी क्लायमेट ॲक्शन प्लॅन जो आता रिलीज झाला आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाची सूचना आहे. ती अशी आहे की भारतातले 25% जिल्हे असे आहेत की ज्याच्यातल्या 12 वर्षाखालच्या मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना लिहिता वाचता आलं पाहिजे. दिस इज पार्ट ऑफ द इंडियाज क्लायमेट ॲक्शन प्लॅन. आणि जर प्राधान्यक्रम आपण बघितले तर रिन्युएबल एनर्जीच्या वापराच्या पेक्षा जास्त आपण नेट झिरो कार्बनकडे जे जाणार आहोत 2070पर्यंत, त्याच्यामध्ये त्या 25% जिल्ह्यातल्या मुलींना वाचता येणं हे आपलं कार्बन फूटप्रिंट कमी करणार आहे. याचं कारण जनन दर हा तिथे जास्त आहे. या मुली जर वाचू लागल्या तर त्यांची लहानपणी लग्न होणार नाहीत. आणि आता आम्ही बिहारमध्ये काम करतो, आमची 2000 सेंटर्स बिहारमध्ये, त्याच्यामुळे ती रियालिटी मला स्वतःला व्यक्तिगतरित्या माहिती आहे. म्हणजे पूर्व उत्तर प्रदेश, बिहार याच्यातला जनन दर केवढा हाय आहे आणि त्याच्यामुळे मग हा प्रश्न तितका महत्त्वाचा आहे. म्हणजे आज आम्ही असं एक चॅलेंज सध्या करतोय सर की बाय युझिंग AI आपण एका मुलीला क्विकली लिहायला वाचायला कसं शिकू शकू. कारण नाव दिस टेक्नॉलॉजी इज देअर विथ अस अँड कॅन वी डू दॅट. इट्स अ गुड इंटरेस्टिंग चॅलेंज. तर त्याच्यामुळे पर्सनलाइज करिक्युलम आणि पर्सनलाइज डिजिटल टीचर, व्हर्च्युअल टीचर, जो मानवी शिक्षक आहे तो मानवी शिक्षक मानवी बुद्धिमत्तेचा विकास घडवून आणू शकतो. आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याच्याकडे आहे तर कृत्रिम बुद्धिमत्ता ही खरं म्हणजे न मानवी अशी बुद्धिमत्ता आहे. ती डायव्हर्जंट आहे, ती माणसाच्या बुद्धिमत्तेचं रिप्लिका नाही. हर्बर्ट सायमन किंवा मार्विन मिन्स्की किंवा ॲलन ट्युरिंग ज्यांची पुस्तकं वाचून आम्ही शिकलो ते सगळे आम्हाला त्यावेळी सांगायचे की मानवी बुद्धिमत्ता जे जे करू शकेल ते कम्प्युटर करू शकेल. ओके, परंतु ते सगळं हळूहळू चुकीचं आहे सिद्ध झालं. आणि ह्युबर्ट ड्रेफसनी आम्हाला पहिल्यांदा शिकवलं की इम्प्लिसिट स्किल्स ही फक्त माणसालाच मिळतात, ती माणूसच दाखवू शकतो. एक्सप्लिसिट स्किल तुम्ही मशीनला शिकवू शकता. पण म्हणजे आता उदाहरणार्थ कोलॅबरेशन करणं, टीमवर्क करणं, रिफ्लेक्शन करणं, टॉलरन्स असणं, एकमेकाविषयी प्रेमभावना असणं किंवा आपल्या मनोव्यापार कसे चालतात याच्याविषयी आपण साक्षीभावाने त्याच्याकडे तटस्थपणे बघू शकणं, अशा कितीतरी गोष्टी आहेत. धैर्य किंवा ज्याचा आत्ताच मध्यंतरीच्या काळात सुप्रियाताईंनी आपल्याला अनुभव दिला तो म्हणजे एकाच वेळी निर्भयता आणि नम्रता एकच व्यक्ती कशी दाखवू शकते त्याचं अलीकडेच आपण टेलिव्हिजनवर त्यांनी जे धैर्याने तोंड दिलं हे म्हणजे क्लेवर बॉटला नाही आहे, ते लक्षात घ्या. हे धैर्य माणसामध्ये असतं. असे कितीतरी गुण आहेत की जे मानवी बुद्धिमत्तेची व्यवच्छेदक लक्षणं आहेत.
तर त्या मानवी बुद्धिमत्तेचा नीट विकास करणं हे आता शिक्षणाचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. याचं कारण जर आपण त्यांचे रोबो बनवले तर त्यांना कोणीही नोकरी देणार नाही आहे. युval हरारीनी त्याच्या ग्रंथामध्ये आपल्याला हे दाखवून दिलं की इंडस्ट्रियल रिव्होल्युशननी जसा एक वर्किंग क्लास निर्माण केला तसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेव्होल्युशन एक अनवर्किंग क्लासची निर्मिती करत आहे, बेदखल होणारा समाज. मग तो बेदखल व्हायचा नसेल आपला विद्यार्थी तर मग त्याला आत्तापासून मानवी बुद्धिमत्तेची व्यवच्छेदक जी वैशिष्ट्ये आहेत त्याच्यामध्ये त्याचा परिपोष चांगला केला पाहिजे, तरच त्याला पुढे नोकरी मिळणार आहे, त्याला करिअर होणार आहे. त्याच्यामुळे वी कॅन नाव यूज आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲट मच चीपर कॉस्ट फॉर गिव्हिंग पर्सनलाइज्ड ट्युटरिंग अँड एज्युकेशन. आणि मग जो मानवी शिक्षक आहे तो ह्या बाकीच्या गोष्टी सांभाळायला मोकळा होईल. नाही तर आत्ता त्याला हाच्याची बेरीज शिकवणं म्हणजे काय असतं ते तुम्ही एखाद्या एक शिक्षकी शाळेमध्ये जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. हातच्या आल्यानंतर काय होतं, हाच्याची वजाबाकी आणि भागाकार हे शिकवता शिकवता खूप वेळ निघून जातो. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स मे बी एबल टू डू इट मच फास्टर अँड मच बेटर आणि वी कॅन सेव्ह रिसोर्सेस. सो त्याच्यामुळे डिजिटल मीडियम जे आहे ते आपण स्ट्रॉंगच करायला पाहिजे. त्याच्यात वादच घालता कामा नये की हे ते ग्रामीण भागात कसं मिळेल ते बघायला पाहिजे. हाऊ आवर चिल्ड्रन विल बी देअर ऑन दी क्लाउड, हाऊ दे बिकम पार्ट ऑफ द पीपल्स रिपब्लिक इन क्लाउड हे आपण बघायला पाहिजे. नाहीतर ते मिळत नाही म्हणून ते चुकीचं आहे असं ही काळाच्या मागे जाणारी दिशा आहे, ती घेणं चुकीचं आहे. तर त्यामुळे तो एक भाग आपल्यासमोर आहे. टकले सर, माझा वेळ संपला असेल तर तुम्ही सांगा, कारण हे अवेलेबल आहे, लोकांना बघता येईल नंतर. तर स्मार्ट टी व्ही, प्रिंटर आवश्यक आहे त्यांना, नेट कनेक्शन खात्रीशीर पाहिजे, स्वतंत्र वायफाय सुविधा पाहिजे, लाऊडस्पीकर पाहिजे. इंग्रजी शाळेत जाणाऱ्या मुलांना जर आपल्याला वाचवायचं असेल तर ही मुलं, सॉरी आय एम स्पीकिंग अबाउट टेक्नॉलॉजी बट समटाईम्स टेक्नॉलॉजी डझंट हेल्प मी. ओके, त्या शाळांचे परिसर आपल्याला चांगले करता आले पाहिजेत. त्यासाठी शिक्षकांची मुलं प्रथम जिल्हा परिषद शाळेत पाहिजेत, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला. सॉरी, म्हणजे मी कोणाच्या भावना दुखवू इच्छित नाही. शाळा पूर्णपणे डिजिटल असली पाहिजे, नवोदय वर्गसारखे अभ्यासक्रम तिथे असले पाहिजेत. पालकांचं प्रबोधन आणि सहकार्य आपल्याला सातत्याने मिळवावं लागेल. गुणवत्ता टिकवावी लागेल. अनुदानाचे जे प्रश्न आहेत ते मी थोडक्यात तुमच्यासमोर मांडतो. त्यांच्याकडे शिक्षण वाहिन्या म्हणून आपण बघितलं पाहिजे या शाळांकडे की, आणि त्याच्यामुळे किमान 10 पटाच्या शाळेत रिक्त पदं राहू नयेत याची तरतूद आपण केली पाहिजे. शाळा चालू राहण्यासाठी 20 ऐवजी 10 पट आणि समायोजन नको, ही या शाळांच्या बाबतीत विशेष अशी दखल शासनाने घ्यावी असा माझा आग्रह राहील. द्विशिक्षकी शाळा आणि माय टाईम इज अप. द्विशिक्षकी शाळा आणि सर्वसामान्य शाळा यांच्यामध्ये सर्व प्रकारच्या धोरणात्मक बाबींमध्ये फरक केला पाहिजे. म्हणजे हे प्रेझेंटेशन तुमच्याशी मी शेअर करतो, पण एक मुद्दा सांगतो की ज्या ज्या जबाबदाऱ्या एका मोठ्या शाळेच्या मुख्याध्यापकाला असतात त्या सगळ्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या ह्या मुख्याध्यापकाला पण पार पाडाव्या लागतात. जेवढ्या समित्या असतात तेवढ्या सगळ्या समित्या. खरं म्हणजे ग्रामशिक्षण समिती ही एकमेव समिती तिथे असली तर त्या माणसाचा खूप वेळ वाचेल. या माणसाला सगळ्या बैठकांसाठी, आढावा बैठक असो, पोषण आहारची असो, कशाची, त्याला तिकडे जावं लागतं. त्याच्याऐवजी त्या मीटिंग आता व्हर्च्युअल मीटिंग्स घेता येतील. तो शिक्षक सहज आता व्हर्च्युअल मीटिंगमध्ये पार्टिसिपेट. आपल्याला चीफ डिजिटलायझेशन ऑफिसरनी सगळ्या ह्या सुविधा देऊन टाकल्या. म्हणजे आता कोणीही म्हणत नाही की मला डिजिटल मीटिंगमध्ये जॉईन नाही होता येणार, व्हर्च्युअल मीटिंगमध्ये, असं कोणी म्हणत नाही. त्याच्यामुळे आपल्याला खूप मूलभूत असे बदल याच्यामध्ये सुचवलेले आहेत. तुम्ही नंतर जरूर ते वाचा आणि काही तुम्हाला न पटणाऱ्या गोष्टी असतील तर जरूर सांगा. परंतु माझी अशी विनंती राहील सुप्रियाताईंना की याच्यामध्ये ज्या सूचना मांडलेल्या आहेत त्या सूचनांचा विचार करण्यासाठी एक जर ब्रेनस्टॉर्मिंग झालं आणि त्याच्या बेसिसवर आपल्याला शासनाला जर काही एक धोरणाची दिशा त्यांना प्रपोज करता आली तर ती करावी अशी माझी विनंती राहील. पण
याच्यामध्ये फार वेळ घालवू नये. म्हणजे कारण आपल्याकडे चर्चेमध्ये खूप वेळ दवडला जातो. जसं कोरोना आल्यानंतर मी असं शासनाला प्रपोज केलं होतं की आपण टेलिव्हिजनवर पटकन एज्युकेशन सुरू करू, आणि त्याच्यामध्ये 3 महिने वेळ गेला. शेवटी मी असं ठरवलं की आपल्याकडे किती पैसे आहेत ते बघू. मग इकडून तिकडून खरवडून, कारण आमचा सगळा बिझनेस बंद पडला होता, 5 कोटी रुपये काढले. आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की 864 एपिसोडची एक महामालिका टेलिव्हिजनवर टिलीमिली काकोडकर सरांच्या आशीर्वादाने सुरू केली. आणि महाराष्ट्रातल्या लक्षावधी मुलांनी घरी बसून आणि वाड्या वस्त्यांमध्ये टेलिव्हिजन तेवढ्यासाठी कुठून कुठून लोकांनी कर्ज काढून घेतले, कोणाची मदत घेतली, टेलिव्हिजन बसवले. आणि माझ्याकडे अक्षरशः हजारो फोटो आहेत की मुलं रोज त्या टेलिव्हिजनसमोर, कारण ते गाणं इतकं छान होतं टिलीमिलींचं. एक टिली नावाचा मुलगा आणि मिली नावाची मुलगी एका ताई किंवा दादांच्या सहवासात बसून आपले धडे ज्ञानरचनावादी पद्धतीने उपक्रमशीलतेने कसे करते याचा तो एक मोठा प्रयोग झाला. आणि दूरदर्शनचे पैसे पण आम्हालाच भरावे लागले, शासनाने नाही भरले. 1 कोटी रुपये प्रसार भारतीला मला द्यावे लागले. पण त्याची मजा अशी, उदय वगैरे खूप काम केलं त्यासाठी, त्याची मजा अशी की निरनिराळ्या राज्यातून आम्हाला फोन आले की तुम्ही आमच्यासाठी असं करू शकता का. मी त्यांना म्हटलं की अहो तुमचं करिक्युलम वेगळं, तुमची भाषा वेगळी, तुमची संस्कृती वेगळी, ती आम्हाला कशी जमणार. याच्यात तर सगळी महाराष्ट्राची संस्कृती आहे, किंवा आम्हाला कशी जमणार. आणि त्यावेळेला रस्ते बंद होते, रस्त्याने फक्त ॲम्ब्युलन्सचे आवाज येत होते आणि भयान शांतता होती. आणि पालक आपल्या मुलांना त्याच्यात ॲक्टिंगला सुद्धा परमिशन देत नव्हते, शासकीय अधिकारी शूटिंगला परमिशन देत. अशा काळात आम्ही स्टुडिओ उभारले आणि एक मोठी महामालिका. आणि मग ती तर दुसऱ्या वर्षी शासनाने टेलिव्हिजनचे पैसे भरले, तर फार मोठी मदत झाली. कारण पुढच्या वर्षी पुन्हा एवढे पैसे भरायला आमची तशी हे नव्हती, पण शासनाने पुढच्या वर्षी भरले. त्याच्यामध्ये 16,000 प्रश्न आहेत आणि खूप छान छान प्रश्न, प्रत्येक 8-8 मिनिटाचा जिथे कमर्शियल ब्रेक होतो तिथे आहेत. आणि ते सगळी मालिका आता तुमच्या सगळ्या द्विशिक्षकी शाळांना सुप्रियाताईंच्या म्हणजे उपस्थितीमध्ये आणि अर्थात काकोडकर सर, पवारसाहेब सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मला असं जाहीर करायचं आहे की ती अख्खी मालिका स्ट्रीमिंग सर्व्हर आमचे, ओके, स्ट्रीमिंग सर्व्हर्स मी युरोपमधले बुक केले फॉर वॉट एव्हर सेक ऑफ इकॉनॉमी, पण ते स्ट्रीमिंग सर्व्हर्सवर ते सगळं ठेवलं आहे. आणि ते द्विशिक्षकी शाळेतल्या सर्व शिक्षकांना त्यांच्या मोबाईल फोनवर स्ट्रीमिंग करता येईल. त्यांना डाउनलोड करण्याची गरज नाही, त्या स्टोरेज असण्याची गरज नाही, काहीही नाही. आणि ते सर्व मोफत उपलब्ध आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ज्ञानरचनावादी शिक्षण हे आपल्या त्या छोट्या पटसंख्येच्या मुलांनासुद्धा किती सुंदर करून दाखवता येईल याच्यासाठी एक मोठा रिसोर्स 1ली ते 8वीचा आता उपलब्ध आहे. आपल्या सगळ्या द्विशिक्षकी शाळा साधारणपणे 5वीपर्यंतच असतात, परंतु ते उपलब्ध आपण करून देतो आहोत. आणि त्याच्यावरचे जे हजारो प्रश्न आहेत ते प्रश्न आपण देतो आहोत. आणि त्याच्यानी एक रचनावादी शिक्षणाला द्विशिक्षकी शाळांमध्ये नक्कीच मदत होईल असा मला विश्वास वाटतो. मला आज इथे बोलवलं, आपल्याशी संवाद साधण्याची अनुमती दिली. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी अनपेक्षितपणे स्वतः पवारसाहेब इथे उपस्थित आहेत. मला खूप आनंद झाला आणि त्याच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि वेळेच्या अपेक्षा थोडी मर्यादा ओलांडल्याबद्दल आपली क्षमा मागून रजा घेतो. धन्यवाद. आदरणीय साहेबांना पुढच्या मीटिंगला जायचं असल्यामुळे साहेब जात आहेत. आणि 47 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याचा कार्यभारसुद्धा साहेबांनी काही काळ सांभाळलेला होता, याची या निमित्ताने फक्त आठवण करून देतो. चित्रा नाईक त्यावेळेला मला वाटतं शिक्षण संचालक होत्या, तर त्याची केवळ आठवण या उद्घाटन सत्राचं. ताई, तुम्हाला असं सांगतायत की आता इतकी धावपळ करायची गरज नाही साहेब, तुम्हाला पाहिजे ते हळू सावकाश शांतपणे देतील जेव्हा होत. हां, म्हणजे तुम्ही ते 1 तासभर एका वेगळ्या मीटिंगसाठी ते असणार आहेत, तेव्हा नंतर तुम्हाला ते सापडतील याची नोंद घ्या, फक्त लगेच नाही. पण पवारसाहेब आहेत ते, मध्ये काही होऊ शकतं, अधिक तुम्ही लक्षात घेऊ शकता करण्याचा. त्यामुळे
त्या तिकडनं सांगतात, मी सांगतो याच्यावर विश्वास ठेवायचा काही नाही, हा तुमचा भाग आहे सगळं करायचा. पण हे उद्घाटनाचं सत्र अतिशय उत्तम झालं. ज्या शांततेने आपण सगळ्यांनी या दोन्ही महानुभावांचे विचार ऐकलेत आणि मला खात्री आहे, समोर मी पाहतोय कारण सरण आम्ही फिरलो, जवळजवळ यातले निम्म्याच्यावर शिक्षक हे द्विशिक्षकी शाळांमधले शिक्षक आहेत. त्यामुळे याच्यावर ताईंच्या वतीने मी सरांनी जी सूचना केली ती जाहीर करतो की आम्ही अभ्यासगट लगेचच स्थापन करू आणि 1 महिन्याच्या आत शासनाला आज काकोडकर सर आणि सावंत सर यांच्या माध्यमातून सत्र संपलं असं जाहीर करतो. नाही, अजून ते दुसरं एक त्या शाळातले काही विद्यार्थ्यांचे चर्चासत्र सुरू होईल. मात्र सावंत सर आणि अजून ते दुसरं एक त्या शाळातले काही विद्यार्थ्यांचे चर्चासत्र सुरू होईल. मात्र सावंत सर आणि काकोडकर सरांसाठी आम्ही व्यवस्था केलेली आहे. आपली व्यवस्था या ठिकाणीच जिथे आपण सकाळी नाश्ता घेतला तिथेच आहे. पण पुढचं चर्चासत्र सुरू होणार आहे. तर माधव आणि वैशाली पुढच्या चर्चासत्रासाठी नेहा बेलसर मॅडम आणि जे सगळे वक्ते आहेत, माहिती रमेश ठाकूर सर आहेत, सगळे आहेत, तर सगळ्यांनी मंचावर यायचं आहे. पुढचं चर्चासत्र या ठिकाणी लगेचच सुरू करतो. हो, सुरू करतो लगेचच. हां, सगळ्या पाहुण्यांचे मनपूर्वक आभार. द्विशिक्षकी शाळांचं सक्षमीकरण या